body they back at me, she will let. Open up, make I see one day. Yeah, my love one city. If you make a bad man sing, oh नाशिक गोदावरी नदीत मृत माशांचा खच, पर्यावरणप्रेमी संतापले. नाशिकच्या पवित्र गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणावर मृत मासे आढळल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. नदीपात्रात अनेक ठिकाणी मृत माशांचे ढीग दिसून येत असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. गोदावरी नदी ही नाशिकची जीवनवाहिनी मानली जाते. मात्र अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात मासे मृत आढळणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. यामुळे नदीच्या पर्यावरणीय संतुलनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गोदावरी नदीतील मृत माशांचे नेमके कारण काय याचा अहवाल येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. मात्र या घटनेमुळे नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत नाशिकमधील पर्यावरण प्रेमींनी संताप व्यक्त करत आपल्या भावना मांडल्या आहेत. नाशिक महानगरपालिकेचे महापौर मॅडम, आयुक्त मॅडम, विभागीय अधिकारी पंचवटी आणि गोदावरी संवर्धन उपायुक्त या चौघांनाही सकाळपासून फोन लावलेत. त्या महापौरांच्या पीएना फोन लावलेत, अजून एकानाही फोन उचलला नाही आणि त्यांचा पण अजून रिप्लाय आलेला नाही. काय असेल, फोन कशासाठी असेल, म्हणजे इतकी मोठी शोकांतिका आहे. तर आम्ही या सर्व गोदावरी प्रेमी नागरिक, नाशिक शहरातील नागरिक या सत्ताधाऱ्यांचा, प्रशासनाचा आणि सरकारचा निषेध व्यक्त करतोय. जर अशा प्रकारे तुम्ही गोदावरी नदीवर दुर्लक्ष करत असाल तर आम्ही नागरिक हा कुंभमेळा इथं होऊ देणार नाही. माझं तर साधू संतांना महत्त्वाचं म्हणणं आहे तुमच्या या माध्यमातून का या सत्ताधाऱ्यांचे, प्रशासनाचे, तुम्ही आयुक्तांचे कान टोचले पाहिजेत. का हे साधू संतांना हे पाणी देणार का? साधू संत या अशा पाण्यामध्ये आंघोळ करणार का? अरे याची थोडीशी पार तुम्ही जनाची नाही मनाची तरी ठेवा, ही आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे. अन्यथा गोदावरी नदी जर कोपली तर तुम्हाला ती सोडणार नाही, हे ध्यानात ठेवा. धन्यवाद. रोल आत्ता काल परवाच रामकुंडा शेजारी आता आगामी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचा शिलान्यासाचा कार्यक्रम कुंभमेळा मंत्री, इतर मंत्री आणि साधू संतांच्या उपस्थितीत पार पडला. नमस्कार, भारती जाधव बोलते. अहिल्याबाई होळकर जो ब्रिज आहे, म्हणजे व्हिक्टोरिया, पूर्वीचा व्हिक्टोरिया ब्रिज, त्याच्या खाली आणि रामवाडी आणि रामकुंड इथे नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर मासे मरतात ते असे लोकांनी मला फोटो पाठवले आणि काही आमचे सहकारी आहेत, त्यांनी आम्हाला व्हिडिओ क्लिप पण पाठवली आहे. तर तिथे मासे मरत आहेत, मृत मासे, आणि हे सगळं 4 दिवसापासून घडतं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे आता हे 4 दिवसापासून जी मासे मरतात आहे ते त्याचं कारण काय असलं पाहिजे. तर हे खूप दिवसापासून आम्ही जे म्हणत असतो ह्याच्यासाठी म्हणून की प्रशासनाने हे लक्ष द्यायला पाहिजे की नदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषित जल आहे. मल जल आणि जे अंबड आणि सातपूरमधून येणारं हे केमिकलयुक्त जे पाणी आहे त्यामुळे हे सगळं घडतं आहे. की जेव्हा मासे मरण्याचे प्रकार होतात तेव्हा हे एक सरळ एक अलार्म असतो आणि हे एक इंडिकेटर म्हणू शकतो आपण का हे पाणी प्रदूषित आहे. तर आम्ही कधीपासून म्हणतो आहे की हे पाणी प्रदूषित आहे, याच्यावर तुम्ही म्हणजे काम करायला पाहिजे सिरियसली, गांभीर्याने. आता आपल्याकडे कुंभमेळा येतो, ह्याच्या पार्श्वभूमीवर तरी इतक्या मोठ्या प्रमाणात कसं काही दुर्लक्ष होऊ शकतं. संबंधित अधिकाऱ्यांनी ताबडतोब तिथे जाऊन भेट द्यावी आणि ताबडतोब ह्याच्यावर काय करता येईल हे केलं पाहिजे. अर्थात ताबडतोब जेव्हा मी म्हणते तेव्हा त्यावर STP प्लॅन्ट आणि CETP हे जे आहे म्हणजे केमिकल पाणी जे असतं ते शुद्ध करण्याचं किंवा त्यावर प्रक्रिया करण्याचं जे काही आपलं एक विभाग असतो तो सुरू व्हायला पाहिजे. आणि STP त्यामध्ये पण मलजल जे युक्त जे पाणी असतं तर त्यावर प्रक्रिया केली जाते. हे दोन्ही लवकरात लवकर सुरू करावं, नाहीतर हे अशा प्रकारचं म्हणजे आज मासे मेलेत तर उद्या माणसं कसं काय मरणार नाही याची कोण गॅरंटी घेऊ शकणार आहे. तर येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे, ह्याचा लगेच दखल घेतली पाहिजे. धन्यवाद.